गुड मॉर्निंग तमाम माझ्या शेतकऱ्यांना। मी तुम्हाला आज माहिती देणार आहे ते सोयाबीन विषयी। हा बघून घ्या मित्रांनो, आपला सोयाबीन जो आहे ते येल्लो मोजॅक आणखीन पावसानं जास्तीत जास्त 50% खराब झालेला आहे आणि ह्याच्यासाठी येल्लो मोजॅक पडू नये म्हणून का नाही आपल्याला काय करायचं आहे म्हटलं तर 4 फवारणी घेणं अतिशय गरजेचं आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा 4 फवारण्या घ्या, कारण की मी एक एकरमध्ये 4 फवारण्या घेतल्या नाही म्हणून अशी अवस्था आहे। जिथं घेतलोय तिथली अवस्था बघून घ्या। काय इथं 4 फवारण्या घेतल्यामुळे इथं जास्ती रोगाचा प्रभाव नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, पुढच्या वर्षी तुम्ही पण 4 फवारणी घ्या, मी पण घेतो तुम्हाला दाखवण्यासाठी। मी 1 एकर रान फवारणी घेणं ते ठेवलं होतं। अनुभव आला तमाम शेतकऱ्यांना कळालं असेल की कदाचित हा व्हिडिओ बनविण्याचं कारण। आणि तसंच मी तुम्हाला 1.5 महिन्याखाली सांगितलं होतं की बाबा 4 फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे। मला माहिती आहे 4 फवारणी केल्यास आपल्या शेतात काही जास्त उरत नाही। आणि तुम्हाला सांगतो, जरी उरलं, मला सांगा 1 फवारणी कराय मिनिमम 1 एकरला खर्च किती आहे? तरी 2000 रुपये खर्च मित्रांनो। 2000 एकरी खर्च जर धरला आपण, त्याच्यात 5 जरी क्विंटल माल जास्त काढलं तर 2000 मायनस केलं तर किती फायदा आणि किती घाटा आहे ते तुम्हाला लवकरच समजून जाईल। कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत बसण्यायोगी तुम्ही एवढे काही आनाडे नाहीत। आणि आजकाल काय झाले म्हटलं तर सगळं प्रोडक्टवरती व्यवसाय झालेले आहेत। आणि त्याच्यासाठी मी जे तुम्हाला लिक्विड औषधं जे सांगितले आहेत ते कमीत पैशाचे सांगितलेले आहेत, ते वापरून बघा। येल्लो मोजॅक हा रोग आपल्या पिकावर येणार नाही आणि जर आला तर एवढा नुकसान करणार नाही। मी तुम्हाला दोन्ही पण व्हिडिओ दाखवले आहेत, जो येल्लो मोजॅक पडला आणि ज्याच्यावर पडलेला नाही, ज्याला 4 फवारण्या केलेत आणि ज्याला 4 फवारण्या केल्या नाहीत, ते दोन्ही पण आपल्या समोर दाखवलेले आहेत। आणि तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।